परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन तसेच वाढीव अनुदानाच्या मागणीसाठी शुक्रवारी 14 ऑगस्ट रोजी आक्रमक पवित्रा घेतला। महानगरपालिका कार्यालयासमोरील कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। गेल्या काही महिन्यापासून वेतन थकीत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। हातात मागण्यांचे फलक घेत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली। 5 महिन्यांचे थकीत वेतन तातडीने द्या आणि वाढीव अनुदान मंजूर करून नियमित वेतनाचा मार्ग मोकळा करा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे। महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे। वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांसमोर घर खर्च, शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। प्रशासनाकडे यापूर्वी निवेदन देऊन तसेच विविध आंदोलनांच्या माध्यमातून मागण्या मांडण्यात आल्या। ठोस तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे। मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। वाढीव अनुदान मंजूर झाल्यास वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडली आहे। आंदोलनाचा 5वा दिवस आहे। आम्ही आमचे जे वाढीव अनुदान आहे ते शासनाला 4 वर्षापासून मागत आहोत, पण शासन याच्यावर काही लक्ष देत नाही। आज आमचा 5वा दिवस आहे आणि उद्या 15 दिवस स्वतंत्र दिवस आहे, तर उद्याचा दिवस आम्ही 1 दिवस या आंदोलनाला आम्ही स्थगित देणार आहोत आणि परत 16 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून हा आंदोलन चालू राहणार आहे। राहुल धाबळे, जनशक्ती, परभणी।